मित्रांनो, रणजित शिंदे ब्लॉग्समध्ये पुन्हा एकदम स्वागत आहे. मित्रांनो, आज परांडा गावात आलो आहे किल्ला पाहण्यासाठी. चला किल्ला दाखवतो आज तुम्हाला. परांडा किल्ला धाराशिव जिल्ह्यात परांडा शहर स्थित आहे. हा भुईकोट किल्ला असून शहराच्या मधोमध आहे. कल्याणीचा मरहट्टा चालुक्याच्या काळात परांडा हा एक महत्त्वाचा परगणा होता. हा किल्ला बहामनी सुलतानांचा वजीर मोहम्मद गवानने सुमारे 15व्या शतकाच्या उत्तरार्धात बांधला. इसवी सन 1599मध्ये मुघल सैन्य अहमदनगरच्या निजामशहाला हरवण्यासाठी यशस्वी ठरले. जरी मुघल जिंकले असले तरी निजामशहाच्या सरदारांनी वयाने लहान अशा मुर्तुजा निजामशहाच्या नावाने राज्य चालवण्याचा निर्णय घेतला आणि नवीन राजधानी म्हणून अहमदनगरच्या योगनेयेला सुमारे 80 मैलावर असलेला परांडा किल्ला निवडला. काही कालावधीनंतर राजधानी राहिली. इसवी सन 1629 ते 1632च्या सुमारास हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात होता. नंतर पुन्हा तो मुघलांकडे गेला आणि सरतेशेवटी हैदराबादच्या निजामाकडे भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत परांडा किल्ला होता. कल्याणी चालुक्याच्या काळात परांडा हा एक महत्त्वाचा परगणा होता. येथील किल्ला हा 35 मीटर लांब तेवढाच रुंद आहे. बहामनी राजवटीत मोहम्मद शहा बहामनीचा पंतप्रधान महमूद गवान याने बांधला. इसवी सन 1600च्या सुमारास हा किल्ला मोगलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर 1629 साली शहाजी राजांनी तो ताब्यात घेतला व 2 वर्षे तो त्यांच्या ताब्यात होता. इसवी सन 1632मध्ये तो विजापूरच्या आदिलशाहीकडे गेला. हा किल्ला लष्करी वास्तुकला आणि सैन्य अभियांत्रिक वैशिष्ट्यांसाठी प्रसिद्ध आहे. मुलुक मैदान तोफ होती. विजापूरच्या आदिलशाहीच्या मुरार नावाच्या सरसेनाने ही तोफ विजापूरला नेली. परांडा किल्ल्यात प्राचीन महादेव मंदिर व नरसिंह मंदिर तसेच मस्जिद आहे. परांडा किल्ल्यातील 5 फूट उंच आणि 6 हातांच्या गणेशाची नृत्य मुद्रेतील मूर्ती आगळी वेगळी आहे. किल्ल्यामध्ये अष्टकोनी आकाराची सुंदर विहीर आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. बाकी भेटूयात आणखीन एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच. तोवर रामकृष्ण हरी मंडळी.